नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यश मार्ग या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, पोलीस भरतीचे पेपर हे 7 जुलै आणि 14 जुलैला विविध जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस शिपाई चालक यासाठी होणार आहेत. तरी आपण त्या दृष्टिकोनातून आपल्या 4 जे विषय आपल्या पेपरला असतात मित्रांनो, मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी आपण रोज सराव पेपर मित्रांनो 25-25 क्वेश्चनचे तुमच्यासाठी आणणार आहे वेगवेगळ्या टॉपिकवर. त्यांचा नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल आणि याचा सराव तुम्ही करायचा मित्रांनो. जास्त वेळ नाही लागणार, 9-10 मिनटाचं काम आहे मित्रांनो. हे तुमच्या वेळेनुसार पण तुम्ही हा पेपर म्हणजे असं बघू शकता आणि त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी करू शकता. चला तर बघूया मित्रांनो, आजचा विषय मित्रांनो मराठी व्याकरण. तर बघूया आपण प्रश्न. काही याच्यामध्ये स्पेलिंग वगैरे किंवा लिहिताना काही चुकी झाली असेल तर पहिलेच माफी मागतो मित्रांनो. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पहिला प्रश्न बघूया. तो तीनदा माझ्या समोरून गेला या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे मित्रांनो? तीनदा केलेलं आहे मित्रांनो आणि त्याचे ऑप्शन आहेत स्थलवाचक, 2 कालवाचक, 3 आवृत्तीवाचक आणि 4 वरीलपैकी नाही. तर आपल्याला माहीत आहे मित्रांनो, तीनदा, चारदा, चौपट असे जे असतात मित्रांनो, हे आवृत्तीवाचक आहेत. म्हणजे रिपीट जे होतात तीनदा म्हणजे 3-3 वेळेस काय झालं, रिपीट झालेलं मित्रांनो, म्हणून आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. ऑप्शन ए पत्रकारीण, ऑप्शन बी पत्रकारी, ऑप्शन 3 पत्रकारिणी, ऑप्शन 4 पत्रकर्ती. तर पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग आहे ऑप्शन क्रमांक 4 पत्रकर्ती. नंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, मुलांनी आज्ञा पाळावी यामध्ये अधोरेखित जो शब्द आहे त्याचं विभक्ती रूप ओळखायचं मित्रांनो. मुलांनी ऑप्शन क्रमांक 1 पंचमी, 2 द्वितीया, 3 तृतीया, ऑप्शन 4 षष्टी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तृतीया. कारण की पंचमीचं ऊन असतं मित्रांनो, द्वितीयाचं सलानाते असतं आणि षष्टीचं चाचीचे असं असतं आणि तृतीयाचं निशी इही किंवा नेईशी एकवचन आणि अनेक वचनामध्ये. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तृतीया. 4 नंबर, आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा मित्रांनो. 1 रीतिभूतकाळ, 2 साधा वर्तमान, 3 अपूर्ण वर्तमान, 4 पूर्ण वर्तमान. आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे म्हणजे कळतच आहे, अजून काळ पूर्ण झालेला आहे का नाही, त्यामुळे कोणता आहे अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, सहलीत जाताना कात्रजजवळ उजाडले, प्रयोग ओळखा. आता उजाडले, मावळले तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हा भावी प्रयोग असतो कधी पण. त्याचा ऑप्शन क्रमांक 4 भावी प्रयोग बघा. 4 भावे प्रयोग, 1 कर्तरी आहे, 2 शक्य कर्मणी, 3 नवीन कर्मणी, 4 भावे. उजाडले, मावळले हे जे असे हे असतं मित्रांनो, तर याला भावे प्रयोग असे म्हणतात. नंतर 6 काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य कोणत्या काळात, कोणतं वाक्य आहे? 1 विद्यार्थी, 2 अज्ञार्थी, 3 संकेतार्थी, 4 धातुसाधित. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर याचा संकेतार्थी. कसं मित्रांनो, जर काम केलं तर यश येईल, जर तर म्हणजे संकेतार्थ मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, ते काम खूप मोठे आहे याचं नकारार्थी करायचं आहे मित्रांनो. ओके, असं नाही करायचं आहे की ते काम लहान आहे, नकारार्थी होत नाही मित्रांनो ते, असं नाही. ओके, तर नकारार्थी करा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ते काम मोठे आहे का, हा प्रश्नार्थक झाला मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 ते काम काही छोटे नाही, हा नकारार्थी झाला मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 किती मोठे आहेत हे काम, हे उभयांनी झालं मित्रांनो. 4 काम मोठे असावे हे विधानार्थी झालेलं मित्रांनो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ते काम काही छोटे नाही. ऑप्शन क्रमांक 4 विशेष नाम व भाववाचक नाम नेहमी कोणत्या वचनात वापरले जातात. तर हा जो आहे मित्रांनो, हा प्रश्न हा तुम्ही झोपेतून जरी कोणी उठवला ना तरी तुम्हाला यायला पाहिजे की हा एकवचनीच असतं. विशेष नाम आणि भाववाचक नाम जे असतात हे नेहमी एकवचनीच असतात. त्यामुळे इथं ऑप्शन बघायचंच नाही दुसरा. बघा प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी अनेकवचनी कोणता शब्द आहे? नदी, 2 वेली, 3 रोपटे, 4 झाड. तर सरळ मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वेली हा अनेकवचनी शब्द आहे. नंतर 10 नंबरचा प्रश्न बघा, मीठ भाकर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास, 2 समाहार द्वंद्व, 3 वैकल्पिक, 4 इतरेतर. तर हे मित्रांनो मीठ भाकर जे मित्रांनो समाहार, भाजीपाला मीठ भाकर हे जे मित्रांनो समाहार म्हणजे त्या याच्यामधलं प्रत्येकाचं म्हणजे असं एकाच याच्यातले सामाजिक जे शब्द असतात त्याला समाहार द्वंद्व शब्द म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक 11, लंका ईश्वर याचं आपल्याला बघायचं आहे कशी याची फोड होते. तर आणि ऑप्शन क्रमांक 1 आहे लंकोशर, 2 लंकेश्वर, 3 लंकोशर, 4 लंकेश्वर. तर याचा ऑप्शन क्रमांक 4 आणि 2 सारखेच आहेत मित्रांनो.
पण आपण इथं उत्तरात लंकेश्वर दिलेलं आहे. इथं थोडंसं टाईप करताना चुकी झालेली आहे. तर याचं विग्रह कसा होता मित्रांनो, लंका आणि ईश्वर. लंका आ प्लस ईचा काय होतं मित्रांनो, ए होतो. कोणती संधी होती, ए संधी होती. ओके. त्याच्यानंतर 12 प्रश्न. पुढील 4 शब्दापैकी विशेषण बघा. 1 पांढरा, 2 आंधळा, 3 गंगा यमुना, 4 लबाड. बघा, पांढरा, आंधळा, लबाड हे विशेषणे आहेत. गंगा यमुना हे नाही, हे विशेष नाम आहे. ओके. त्यामुळे विशेषण नसलेला गंगा यमुना. नंतर बघा 13 नंबरचा प्रश्न आहे, म्यानातून उसळे तलवारीची पातं या वाक्यातील काव्य रस ओळखायचा मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे रस किती प्रकारचे मित्रांनो. त्यापैकी ही एक ओळ दिलेली आहे, त्यातला मधला रस ओळखायचा आहे. 1 आहे हास्य, 2 भयानक, 3 शांत, 4 वीर. तर हा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वीर रस. नंतर प्रश्न क्रमांक 14, पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा. 1 खादाडपणे करणे, 2 मत्सर वाटणे, 3 पोटात वेगळेच व भेटात वेगळेच असणे, 4 वडिलापेक्षा बेटा कर्तबगार असणे. तर याचा प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मत्सर वाटणे. पोटात शूळ उठणे म्हणजे मत्सर वाटणे. प्रश्न क्रमांक 15 बघा मित्रांनो, व्यसन घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून शोधायचा आहे. ऑप्शन ए वारंवार बजावून सांगणे, 2 खूप दुखवणे, 3 मर्यादा घालणे, 4 हौस पुरवणे. तर व्यसन घालणे म्हणजेच काय, मर्यादा घालणे. ऑप्शन क्रमांक 3. नंतर बघा प्रश्न 16वा, पुढे दिलेल्या पर्यायामधून म्हण ओळखा. बघा 1 इंगा दाखवणे, 3 ओहोटी लागणे, 4 कैवार घेणे, 3 कैवार घेणे आणि 4 रोज मरे त्याला कोण रडे. तर यातली म्हण आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रोज मरे त्याला कोण रडे. बाकी इंगा दाखवणे, ओहोटी लागणे वाक्यप्रचार मित्रांनो. नंतर प्रश्न क्रमांक 17, पिसू या उ आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन करायचे मित्रांनो. पिसूचं काय होतं याचं, पिसवा वा. बघा वाकारांत कुठे, ऑप्शन क्रमांक 1 पिसवा म्हणजे वाकारांत. त्याच्यानंतर बघा कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे कशानुसार बदलतात मित्रांनो. लिंगानुसार बदलतात, वचनभेदानुसार बदलतात, की दोनावचनात सारखीच असतात, की क्रियापदानुसार. तर कोण, काय, आपण, स्वतः याची जी वचने असतात मित्रांनो ही दोन्ही वचनात सारखीच असतात. एक वचन असो की अनेक वचन असो. प्रश्न क्रमांक 19, शाळेत वेळेवर जावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीत अर्थ कोणता. 1 कर्ता, 2 अधिकरण, 3 करण, 4 संबोधन. त्याचं सरळ उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अधिकरण. शाळेत या शब्दाचं विभक्तीचा अर्थ आहे अधिकरण. बघा प्रश्न 20वा, खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द. साहजिक आहे, डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 3 बघायचा आहे. फोटो, फोटो, खडू, रबर हे जे शब्द असतात मित्रांनो हे काय असतात, सामान्य रूप न होणारे. तुम्ही फोटो काढा रे, त्यांचे फोटो काढा, याचा फोटो काढा, काही करा तुम्ही, सामान्य रूप याचं होत नाही. नंतर एक प्रश्न क्रमांक 21, खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल. खेळा, खेळ, खेळी, खेळे. डायरेक्ट खेळा. सामान्य रूप काय होणार, खेळ, खेळ. आपण जर म्हणतो ना तो खेळात खूप हुशार आहे म्हणजे काय झालं, सामान्य रूप खेळात, खेळा. ओके. नंतर प्रश्न क्रमांक 22, सौंदर्य या शब्दाचा प्रकार काय. सौंदर्य म्हणजे गुण विशेषण, सर्वनाम नाही आहे, क्रियाविशेषण नाही आहे आणि शब्दव्यवहारसुद्धा नाही. काय गुण विशेषण आहे. नंतर प्रश्न क्रमांक 23, जिंकू किंवा मरू, भारताच्या शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे. तर साहजिक आहे मित्रांनो वीर रस आहे. शृंगार नाही आहे, करुण नाही आणि वीर आणि रौद्र. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 वीर रस. प्रश्न क्रमांक 24 बघा, बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो. कर्मधारा 1 द्विगु 2 3 द्वंद्व आहे मित्रांनो ते आणि 4 बहुव्रीही. तर बालमन हा म्हणजे कर्मधारा समास. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, देशी शब्द ओळखायचा आहे. खोली, भाऊ, सासरा, घोडा. तर ऑप्शन क्रमांक 4 घोडा. ओके. तर असे 25 प्रश्न होते मित्रांनो वेगवेगळ्या टॉपिकवरचे. याच्यामध्ये संधी, वाक्यप्रचार, म्हणी, सामान्य रूप, विशेषण, क्रियाविशेषण प्रत्येक वेळा टॉपिकचा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ आपण हा गणितावर बनवू आणि तो पण विश्लेषणासहित बनवू मित्रांनो, 25 प्रश्नाचा ऑप्शनसहित. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.